क्यूटशी डॉल असलेला हा अन्नप्राशन थीमचा केक मी चॉकलेट ट्रफल फ्लेवरमध्ये बनवला आहे. चॉकलेट ट्रफल केकला व्हिपिंग क्रीमने कोटिंग करण्यासाठी केक हा पूर्णपणे थंड असला पाहिजे, म्हणजेच फ्रीज झालेला असला पाहिजे, तेव्हाच त्याच्यावर क्रीमचं कोटिंग हे व्यवस्थित होतं. स्पेसिफिक शेप देऊन झाल्यानंतर मी या केकवर फॉन्डंटचे टॉपर जे आहेत ते व्यवस्थित लावून फिक्स करून घेतले. हे जे सगळे फॉन्डंट टॉपर आहेत मी एक दिवस आधी बनवून त्यांना ड्राय करून घेतले होते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी माझं काम आणखीन सोपं व्हावं. फॉन्डंटचे बनवलेले हे सर्व फिगर मी टूथपिकच्या मदतीने या केकवर फिक्स करून घेतले, जेणेकरून केक उचलताना किंवा ठेवताना त्या ज्या फिगर आहेत त्या हलणार नाही आणि केक खराब होणार नाही. हे सगळ्या फिगर ज्या आहेत त्या टूथपिकच्या साहाय्याने मी फिक्स करून घेतल्या. त्यानंतर शुगर बॉलने राहिलेला केकचा भाग हा डेकोरेट करून घेतला. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल अशी क्यूटशी डॉल आणि वेगळ्या वेगळ्या फिगर ज्या आहेत, जसं भात, परत ग्लास, दिवा, फुलं, नारळ, हे सगळे जे फॉन्डंटचे टॉपर जे आहेत ते मी आधी बनवून त्यांना ड्राय करून घेतले आहेत. तुम्हाला देखील फॉन्डंटचे फिगर ड्राय करायची ट्रिक माहिती करून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये टाईप करा सिक्रेट टिप. मी इमॅजिन केलेल्या केकपेक्षाही हा केक अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा झाला होता. माझ्या कस्टमरला तर हा खूपच आवडला आणि त्यांनी मला एक जबरदस्त असा फीडबॅक मला त्यात दिला होता. मी हा फीडबॅक तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला हा केक कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच क्रिएटिव्ह आयडियासाठी आमच्या पेजला जर अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही मला यूट्यूब आणि फेसबुकलाही फॉलो करू शकतात. टाईप करा #उज्ज्वल केक्स. अशाच वेगळ्या वेगळ्या डेकोरेटिव्ह आयडियाज आणि टिप्ससाठी स्टे कनेक्टेड, बी क्रिएटिव्ह, बी इनोव्हेटिव्ह. हर हर महादेव. थँक्स फॉर वॉचिंग.